हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण एका ताईच्या कमेंटवरून व्हिडिओ बनवणार आहोत। तर त्या ताईंना 44 साईज आणि 44 साईज, उंची 15 इंच आहे आणि त्याशिवाय त्यांना संपूर्ण फोरटक्स ब्लाउज कटिंग पाहिजे आहे 44 साईजचं। तर म्हटलं ठीक आहे, आपण याआधी फोरटक्स ब्लाउजचं कटिंग दाखवलेलं आहे आणि 44 साईजचं दाखवलेलं नाही आहे, पण दुसऱ्या साईजचे टाकलेले आहेत। तर म्हटलं चला व्हिडिओही आपला जो आहे तयार होऊन जाईल, कारण की बऱ्याच मैत्रिणींना ह्या साईजमध्ये फोरटक्स ब्लाउजचं कटिंग जे आहे ते खूप हे वाटतं, त्यामुळे आपण व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत। तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईक पण करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा। तर इथं पाहू शकता कार्डशीट पेपर घेतलाय मी। डायरेक्टली आपण इथं याच्यावरती फोरटक्स ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत 44 साईजचं। तर त्यासाठी आपण सर्वात पहिलं उंची जी आहे ती 15 इंच आहे, तर आपल्याला 16 इंचावर मार्किंग करून घ्यायचे। इथं उंची तुम्ही वाढवू पण शकता, 15.5 पण घेऊ शकता आणि 16.5 वर मार्किंग करून घेऊ शकता। तर आपण इथं 15 इंच प्लस 1 इंच घेतलेला आहे। 44 साईज म्हटलं की त्याची घडी जी आहे ती किती येते, तर बघा 44 साईज म्हटलं का बघा इकडे बघा, आपली 44 साईज पूर्ण इकडे आहे। तर 44 साईजचा हा एक अशी आपल्याला दोन भाग काढायचे। तर आपली घडी येणार आहे 11 इंचावरती, 11 आणि 44चा चौथा भाग हा 11 इंच येतोय। तर आपण इथे लाईन ओढून घेऊ 11 इंचावर। हे बघा 44 साईज म्हटलं की आपल्याला पेपर सुद्धा इकडनं घडी जी आहे ती संपूर्ण लागणार। त्याच्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवू आपण। तर संपूर्ण पेपर इथं यूज होणार आहे। हे बघा इथं या पद्धतीने आपली इथं घडी येणार आहे, अशा पद्धतीने। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर। तर शोल्डर जे आहे ते आपल्याला इथं 44 साईजला ठेवायचं आहे। बघा 6 इंच शोल्डर ही आपल्याला मोठं ठेवायचे। जर डीप गळा असेल तर शोल्डर तुम्ही कमी घेऊ शकता, जसं 5.5 इंच किंवा 5.5 इंच घेतलं तरी चालेल। तर डीपच गळा आपण इथं घेणार आहोत। तर बघा मी 6 इंचाचं शोल्डर आपण कॅन्सल करू, कारण की डीप गळा घ्यायचा आहे। तर डीप गळ्यामध्ये आपल्याला शोल्डर हे कमी घ्यावं लागतं। तर मी इथं 5.5 इंचाचं शोल्डर ठेवते संपूर्ण। त्याच्यानंतर जो मुंढा उंची आहे ती आपण इथं घेणार आहोत 6 इंच। इथून 5.5 इंच पुन्हा चेक करायचं, सरळ लाईन ओढून घेऊ आपण इथं। इकडनं आपली ही घडी येणार आहे। बघा या पद्धतीने इथे हे घडीचं मार्किंग, अशा पद्धतीने आपण शोल्डर आणि मुंढा उंची टाकून घेतली। आणि 1.5 इंच मोंड्याचा राऊंड देऊन घेऊ आपण, शेप देऊन घेऊ। बघा या पद्धतीने हलका हात आपल्याला खालच्या साईडला न्यायचा आहे थोडासा। तर या पद्धतीने आपण मोंढ्याचा राऊंड देऊन घेतला। आता याच्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे गळा रुंदी। तर गळा रुंदी आणि त्याच्या आधी आपल्याला घ्यायचं शोल्डर पट्टी। तर तुम्हाला किती शोल्डर पट्टी ठेवायची आहे त्याच्यावरती तुम्हाला इथं हे माप टाकायचं आहे। तर जसं मला 2.5 इंच शोल्डर पट्टी ठेवायची आहे, तर आपण 3 इंचावर मार्किंग करून घेऊ। जेवढी शोल्डर पट्टी ठेवायची आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्या। आणि मग राहिलेली आपली बाजू जी आहे ती राहील आपली गळा रुंदी। तर इथं 2.5 इंच गळा रुंदी ओपन आहे। तर या पद्धतीने आपण इथं घेतलेला आहे माप। त्याच्यानंतर इथून आता आपल्याला याच्यावरती बॅक साईड आणि फ्रंट पार्ट आपण कटिंग करून घेऊ। खालच्या साईडचा भाग जो आहे तो आपण बॅकला काढू आणि हा वरच्या याच्यावरती आपण फ्रंट पार्टचं मार्किंग करू। तर इथून आपल्याला आता पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे। तर मग इथं पुढचा गळा जो आहे तो घेणार आहे 7 इंच। शिवल्यानंतर हा गळा 6.5 इंच तयार होईल। वरती 2.5 इंच गळा रुंदी आहे, तर आपण खालच्या साईडला पण 2.5 इंच गळा रुंदी घेणार आहे। आता इथे एक आपण बॉक्स काढून घेऊ आणि हा बॉक्स म्हणजेच आपला पुढचा गळा असणार आहे। आता इथे आपल्याला
गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा। हे बघा, या पद्धतीने आपण पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेतला। आता इथे आपल्याला संपूर्ण 4 टक्सचं मार्किंग करायचंय। तर त्याच्यासाठी मी इथं घेतला छातीचा 10वा भाग। तर 44 छाती आहे, तर 44 छातीचा 10वा भाग येतो 4.4। तर मी इथं 4.5 इंचावरती एक पॉइंट घेतला बघा आडवा। वरतून टक्स पॉइंट मोजू शकता तुम्ही, किंवा या पद्धतीनेच आपण इथं 3.5 इंचावरती एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे। आता जेवढा आपण आडवा टक्स इथं खाली टाकला तेवढाच मी इथं वरती पण घेणार। सरळ लाईन ओढून घ्यायची आपल्याला। आता आपल्याला दोन्ही साइडने आपल्याला पाऊण पाऊण अंतर घ्यायचंय। इकडनं पाऊण घ्यायचंय, इकडनंही पाऊण घ्यायचंय। आता हे पॉइंट आपल्याला इथे जोडून घ्यायचे। अशा पद्धतीने हे आपण इथे तुम्ही 1 टक्स हा या पद्धतीने तयार करू शकता। ज्या पण मैत्रिणींना 1 टक्स ब्लाउज शिवायचा असेल तुम्ही इथे या पद्धतीने 1 टक्स करू शकता। तर यालाच आपल्याला 4 टक्स करायचे। तर इथून आपल्याला काय करायचं आहे बघा, 1.5 इंच पॉइंट घ्यायचं आहे आपल्याला। 1.5 इंचाचे पॉइंट आपल्याला इथे काढून घ्यायचे। ह्या पॉइंट पासून 1.5 इंचाचे पॉइंट काढून घ्यायचे आणि ह्या साइडनी 2.5 इंचाचा पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला वरच्या साइडनी। बघा या पद्धतीने ही लाईन इकडे आपण चेक करायची। ही लाईन, या लाईन मध्ये इथं 2.5 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आहे। आता हे एवढे पण पॉइंट आपल्याला काय करायचे, जोडायचे। आता हे फिटिंग साइडला आपल्याला ही लाईन आपल्याला जराशी तिरकी लावायची आहे बघा या पद्धतीने। आणि या पद्धतीने याला जवळजवळ 1/2 इंच आपल्याला इथं अंतर हे करायचे, जेणेकरून आपला पफ जो आहे तो एकदम असा छान असा पफ जो आहे तो तयार होईल। या पद्धतीने जर तुम्ही इथं अंतर घेतलं तर बघा या पद्धतीने। ही पण लाईन तुम्ही थोडीशी सरळ न मारता तिरकी मारा। साईज आपली मोठी आहे त्यामुळे आपल्याला या पद्धतीने कटिंग करायचंय। आता ह्या साइडनी सर्वात पहिला आपला फ्रंट पार्टचा मुंड्याचा आकार सुद्धा राहिलेला आहे, कारण की आपण हा जो काढला हा बॅकचा काढला। आता ही लाईन इकडे ओढायच्या आधी मी फ्रंट पार्टचा मुंड्याचा शेप देऊन घेते, जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल। तर 1 इंचापासून शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा असा शेप देऊन घ्यायचा। आता मग त्याच्यानंतर ही लाईन ओढून घेऊ आपण। तर ही लाईन तुम्ही या लाईनीला असं हे करून सुद्धा रेष ओढू शकता बघा या पद्धतीने। आणि इथं सुद्धा 1/2 इंचाचं गॅपिंग आपण या पद्धतीने टिप मारणार आहोत। तर इथं पण 1/2 घेतलं, इथं 1/2 घेतलं, इथं पण 1/2 घेतलं आणि इथं खाली आपण पाऊण इंचाचं अंतर घेतलं। हे चारही पण पॉइंट आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। आता हे आपण इथं ज्यावेळेस हा टक्स असा आपण इथं ज्यावेळेस आपण ही घडी अशी हे करू ब्लाउज वरती, तर त्यावेळेस आपल्याला इथं पण आपलं अंतर 1/2 इंच जाणार, इथं पण 1/2 इंच जाणार, इथं 1/2 इंच जाणार। आपल्याला हा पार्ट कमी पडेल। मग याच्यासाठी काय करायचं, तर ह्या साइडने आपल्याला वाढवून घ्यायचं बघा। यासाठी आपल्याला काय करायचंय, तर हा पार्ट इथं आपल्याला कव्हर करण्यासाठी आपण ह्या साइडने 1/2 इंच वाढवून घेऊ। म्हणजे इथं आपलं इथं चुनी मारली तरी पण इकडे आपला कपडा शिल्लक राहणार आहे। तर तो आपण इथं खाली वाढवून घ्यायचे 1/2 इंच। तर हे आपण जे पण मार्क वाढवणार आहोत हे फक्त आपलं बॅक फ्रंट पार्टलाच वाढवायचं आहे, आपल्याला बॅक साईडला वाढवायचं नाही। बॅक साईड आहे असाच कट करायचा। तर तो पण मी सांगणार आहे कसा कट करायचा। आता हे खालच्या साईडला 1/2 इंच वाढवून घ्यायचं आपल्याला। हे बघा 1/2 इंच आपण वाढवून घेतलं। वाढवल्यानंतर आता ह्या साईडने इथे हा पॉइंट जोडून घेऊ आपण बघा। तर इथं सुद्धा लक्षात ठेवायचं, इथला सुद्धा अंतर जो आहे तो आपला कमी पडणार आहे। तर मी इथं सुद्धा खाली वाढवून घेते 1/2 इंच। या पद्धतीने इथं सुद्धा लाईन आपण ओढून घेऊ 1/2 इंच। खरं तर आपण ब्लाउज पीस वरती पण वाढवू शकतो, पण ब्लाउज पीस वरती मी तुम्हाला कटिंग नाही दाखवते, पेपर वरती दाखवते। तुम्ही आहे असे पार्ट आखून
कटिंग करून ब्लाऊजवरती कटिंग करून कट करू शकता. तर त्यासाठी आपण हे सगळं मार्किंग जे आहे ते वाढवून घेतलं. आता ह्या साईडनी आपण अर्धा इंच जे आहे हे सुद्धा आपण खालच्या साईडला वाढवलं. इथलं अंतर सुद्धा आपण खालच्या साईडला वाढवलं, जेणेकरून बॅक साईड ज्यावेळेस आपण फिटिंग करू त्यावेळेस आपल्याला कुठंही आपला ब्लाऊज जो आहे तो कमी पडणार नाही त्यासाठी. तर या पद्धतीने आपण हे सगळं मार्किंग करून घेतलं. ज्यावेळेस आपण ब्लाऊज वरती हा पार्ट ठेवू त्यावेळेस तुम्ही अगदी पाव इंचाचं इकडून हुकलूक पट्टीच्या साईडनी एक्स्ट्रा सोडून द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला हुकलूक पट्टी लावण्यासाठी पण थोडासा कपडा काढायचा आहे ब्लाऊजमध्ये. आता ह्याचं मी कटिंग करते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला बॅक साईड कसा वेगळा करायचा ते सांगते. हे एक्स्ट्राचं आपण काढून घेतलं. आता बॅक साईडचा जो मोंढ्याचा आकार आहे तो आपण इथं सगळ्यात पहिलं कट करून घेणार आहे. हे बघा, तर आपण जेवढं पण वाढवलेलं मार्किंग आहे ते आपल्याला फक्त फ्रंटलाच वाढवायचं आहे, बॅकला नाही वाढवायचं. तर आपण हे कट करून घेणार आहे, त्यामुळे मी इथं मार्किंग करून घेतलं बघा. आता हे दोन्ही पण पार्ट आपण वेगळे करून घेऊ. आता हा जो आपण बॅक साईडला एक्स्ट्राचा कपडा वाढवलेला तो आपण इथं कट करून टाकू. आणि इथे सुद्धा हा वाढवलेला बघा, हे अर्धा इंच आणि हे अर्धा इंच कट करून टाकू आपण. पट्टीने रेष ओढून घेऊ शकतो, जेणेकरून एकसारखं कट होईल. तर मी हा पॉइंट लक्षात ठेवून कट करून घेतला. तर आपला बॅक साईड पार्ट तयार झाला. 2.5 इंच गळा रुंदी घेऊन आवडीनुसार गळा आपल्याला घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने जेवढा गळा पाहिजे तेवढा गळा आपण इथं घेऊ शकतो. तर आपला हा बॅक साईड पार्ट तयार आहे. त्याच्यानंतर हा फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार आपण इथं कट करून घेऊ. सहज तुम्ही किती पण मोठी साईज असेल तर डीप गळा जो आहे तो तुम्ही या पद्धतीने डीप गळ्यामध्ये सुद्धा कटिंग करू शकता. तर हे वाढवलेले पार्ट आपलं इथं थोडं आतून कट करून घ्यायचं. शिवल्यानंतर परत आपल्याला शिवायला पण मार्जिन लागतं आणि शिवताना परत गळा रुंदी जी आहे ती आपली 2.5 पर्यंत सुद्धा जाते. तर त्यासाठी आपण शक्यतो हे थोडंसं आतमधून कट करत जायचं. आता हे आपलं झाल्यानंतर हे संपूर्ण मार्किंग आपण याला छोटे छोटेसे कट सुद्धा लावून घेऊ शकतो, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊजवरती हे पॅटर्न ठेवशाल त्यावेळेस त्याचं मार्किंग करून घ्यायचं खडूने पेनाने. आणि अशा पद्धतीने आपण 44 साईजचं 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग बघितलं. खूप सोपी पद्धत आहे. तर या पद्धतीने आपण हे टक्स मारायचे, या साईडने सुद्धा टक्स मारायचे. तर खूप सुंदर याचा पफ वगैरे पण छान तयार होतो. नक्की ट्राय करा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक पण करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.